चला लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. सन्मान्य भगवानजी पाटील यांना विनंती करतो की आपण स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे प्रणेशजी मोरे यांना सुद्धा विनंती असेल की आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. प्रणेशजी मोरे मांडकी जर का 2 मिनिटात उपस्थित राहिला तर 4 रनाची पेनल्टी असेल. मित्रांनो आमचं नियोजन सकाळपासून तुम्ही पाहिलं असेल. चला चला लगेच चला आतमध्ये. सांगतो किती ओव्हरचा असेल सामना. 2 षटकांचा सामना असेल. चला चला लगेच चला आतमध्ये. सकाळपासून आपण नियोजन बघतोय. काय नियोजन आपण तयार असले पाहिजे. चला चला लगेच चला आतमध्ये. क्षेत्ररक्षण लावून घ्या. सामना 2 षटकांचा असेल आणि जुने बॉल असतील. सॉरी नवीन चेंडू असेल. बॉल चॉईस नाहीये. जो कमिटी देईल तो त्या चेंडूने खेळायचा आहे. चला लगेचच मांडकी ओव्ही 555 मांडकी खांबेवाडी वर्सेस दत्तसाई कंट्रॅक्शन वहाळ यांच्यामध्ये आपण फायनलची लढत पाहतोय. श्री साईनगरी चाल नंबर 8 आणि 9 बेतवडे गाव दिवा पूर्व प्रथम महोत्सव वर्षानिमित्त आयोजित श्री द्वारकामाई चषक 2026 या स्पर्धेच्या फायनलच्या मॅच कडे आपण वळतो. अंतिम सामना खेळण्यासाठी ओव्ही 555 मांडकी खांबेवाडी संघाने नाणेफेक जिंकून आमंत्रित केले दत्तसाई कंट्रॅक्शन वहाळ संघाला प्रथम फलंदाजीसाठी. बघूया काय रणनीती असेल. 2 षटकांचा खेळ असेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. बाउंड्रीवरती चला सर्व प्लेयर. राहुल यांची विनंती आहे जेवढे प्लेयर आहेत सर्वांनी बाउंड्रीवरती चला. चला लगेचच. दोन्ही संघ आजूबाजूचे आहेत. पाहायला गेलं तर एकाच गावाच्या बाजूबाजूचे आहेत. त्यामुळे आता कुठलाही इथे व्यत्यय येणार नाहीये. परंतु वाडीच्या बाहेरचा आहे. एका बाजूने वाईटवाडी संघ ओव्ही 555 मांडकी खांबेवाडी आणि दत्तसाई कंट्रॅक्शन वहाळ हे दोन्ही संघ फायनल मध्ये दाखल झालेत. श्री द्वारकामाई चषक 2026 या चषकासाठी शेवटची अंतिम लढत. आपलं नाव सुवर्णाक्षर करण्यासाठी शेवटची अंतिम लढत आपण पाहतोय. जिंकणाऱ्या संघासाठी मिळणारे रोख रुपये 22,222 रुपये. पराजित संघाला मात्र 11,111 आणि चमचमती ट्रॉफी. लगेच आपण फायनल कडे वळू. समालोचन कक्षामध्ये सन्माननीय विनोदजी खळे सकाळपासून उपस्थित राहिले. दुपारनंतर उपस्थित राहिले. त्यांचा आवाज सुद्धा तुम्ही ऐकलात. तर आजची स्पर्धा आपण पाहतोय श्री द्वारकामाई चषक 2026 पर्व पहिलं. या स्पर्धेचा अंतिम सामना आपण पाहतोय.
ओवी 555 माणकी खांबेवाडी प्रथम नाणेफेक जिंकून आमंत्रित केले दत्त साई कंस्ट्रक्शन वहाळ संघाला। बॅटिंग साठी 2 षटकांचा सामना असेल। बघूया काय रणनीती असते असेल। फलंदाजीसाठी सलामीची जोडी श्रीधर आणि अविनाश। छोट्या हाईटचा खिलाडी ज्याप्रमाणे ईशान किशन बॅटिंग करतो त्याचप्रमाणे श्रीधर खेळण्यासाठी सज्ज। पाहिले तर सकाळपासून अफलातून फटकेबाजी ऑफ साइडला ऑन साइडला लेग साइडला आपण यांची पाहिली तर फायनलच्या सामन्यासाठी खेळण्यासाठी सज्ज। चला सुरुवात करा। पंचांना विनंती असेल सामन्याला सुरुवात करा। एक एक षटक आम्ही करू। मी एक षटक करेन त्याच्यानंतर खांबे सर करतील। खळे सर करतील एक षटक। पंचांना विनंती असेल की लगेचच सामन्याला सुरुवात करा। विनोदजी खळे भोपणगावचे सुपुत्र दापोली तालुक्यातील एक नामवंत समालोचक। पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आपले इरादे स्पष्ट केले पाठवून दिला सरळ सीमारेषे बाहेर खाऊ कॉर्नरला येतोय। वरती लागलाय का वरती टच झालाय का चेंडू पाण्याला ओके षटकार। पहिला चेंडूवरती मोठा प्रहार गणागती प्रहार चेंडू चाललाय सरळ सीमारेषे बाहेर येतोय खणखणीत षटकार डीजे। चेंडू द्या लगेच। कोण आहे त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहुल भाऊनी अगोदरच सांगितलं होतं की बाउंड्रीवरती आपले प्लेयर्स पाठवा चेंडू द्यायचा आहे। कारण पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आला होता षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले। या ठिकाणी श्रीधरने आपलातून फलंदाजी पहिल्या चेंडूवरती घणाघाती प्रहार। चेंडू द्या दुसरा। एक मिनिट नवीन चेंडू पहिला चेंडू आहे। नवीन चेंडू घ्यायला लागेल ना। मॅच बॉल कडे जर लक्ष द्या तो बॉल काढता आला तर बघा त्या बॉलने खेळू बाकीची पुढची मॅच आपण। पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार आणि मला वाटते बॉल चेंडू पाठवून दिला सरळ सीमारेषा बाहेर डगआउटच्या सुद्धा बाहेर जाऊन पटरीत पडलाय त्यामुळे चेंडू काढणं खूप मुश्किल आहे। पाहायला गेलं तर वानखडे खूप छोटा आहे। पुढील चेंडू पुन्हा एकदा छोट्या हाईटचा खिलाडी श्रीधर यांच्यासाठी। स्क्वेअर लेगला सुंदरसा फटका एक धावा कंप्लीट केली। एका धावावरती समाधान मानावं लागेल कारण क्षेत्ररक्षक पाहिलं तर दोन्ही संघांचं दगड आहे। एका बाजूला संघ ओवी 555 मांडकी खांबेवाडी वर्सेस दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ यांच्यामध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय।
पहिल्या चेंडूवरती षटकार आला, दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलं, स्क्वेअर लेगला हलक्या त्याने ड्राईव्ह केला, एक धावा कंप्लीट केली. पुन्हा एकदा आता मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, एक धावा कंप्लीट. दुसरी धावाचा रनआउटचा खतरा होऊ शकतो का, पाहिलं होतं आणि एकाच रूपांतर दोन मध्ये केलं. दोन्ही धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल. धावसंख्या पोहोचतीये 9 धावांवरती. 2 षटकांचा खेळ असेल. सुंदर चेंडू, यॉर्कर लेवलचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं. या ठिकाणी एक धावा कंप्लीट आणि पुन्हा एकदा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. लगेचच 2 धावा कंप्लीट केल्या. चिक्की धावा खेळण्यामध्ये हा संघ माहिर आहे. पाहिलं गेलं तर दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ सकाळपासून त्यांची घोडदौड खूप महत्वाची राहिली आहे. संघासाठी महत्वपूर्ण लढत लढत आहेत. फायनलची ही लढत आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक प्रगतीवरती असताना एकंदरीत धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागल्या आतापर्यंत 11. कैसे चेंडू अजून सुद्धा शेष आहेत. नाही, मी थांबतोय, मला सवय आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आता मात्र परतावा लागेल या ठिकाणी माघारी अविनाशाला. बॅटने कडा घेतली, स्वतः गोलंदाज आला चेंडू खाली. विकेटचं पतन. बॅट्समन अविनाश बॅक टू पॅव्हिलियन आणि संधी असेल डीजेला. डीजे प्लीज. स्वप्नील कडून पुन्हा एकदा सुरेख चेंडू. पुन्हा एकदा रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा एक धावा कंप्लीट केली आणि पहिले षटक मला वाटतं या ठिकाणी संपलं. एकंदरीत पहिल्या षटकात धाव संख्या होतीये 12 धावा, त्याच्यामध्ये एक 6 धावा म्हणजे एक षटकार सुद्धा आलाय. सुंदरश राहुल बॅटकट आहे का आताचा. बॅटकट, थँक्यू. त्याच्यानंतर आपण आवाज ऐकू विनोदजी खळे यांचा. एक सुंदर असं समालोचक विनोदजी खळे. आम्ही सुद्धा ज्याप्रमाणे तुम्ही सुद्धा षटक वाटून घेतले त्याप्रमाणे आम्ही सुद्धा या ठिकाणी षटक वाटतोय. कारण 4 षटकांचा म्हणजे पहिल्या 2 षटकांचा सामना असेल आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 2 षटकांचा. एकंदरीत 4 षटक म्हणजे आमच्या वाट्याला कमीत कमी 1 षटक येईल पहिल्या इनिंग मध्ये. धन्यवाद शिवण साहेब. जाऊया पुन्हा एकदा अंतिम लढतीकडे, ज्यामध्ये 2 बलाढ्य संघांमध्ये आपण पाहायला मिळतोय. एका बाजूला दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ आणि विपक्ष मध्ये खेळत आहेत ओवी 555 मांडकी खांबेवाडी. या 2 बलाढ्य संघांमध्ये अंतिम लढत. पहिल्या षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्यात 12 धावा, 1 गडी बाद 12. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया, बॅटची कडा घेऊन जातोय, या पॅड वरती आदळून जातोय आणि बॅट लेग बाईच्या स्वरूपामध्ये चेंडू जाऊन पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावा येणं गरजेचं होतं शिगवण साहेब, कारण की अंतिम सामना चालू आहे. इथे मात्र संघाला धावा कशाही झाल्या तरी परंतु धावा येणं गरजेचं होतं आणि 4 धावा बाईच्या स्वरूपामध्ये मिळाल्या. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल फलंदाजांकडून. गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतात. गोलंदाजी करत असताना गोलंदाज चांगला लईमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या चेंडू जरी डॉट आला होता तरी सुद्धा बाईच्या स्वरूपामध्ये एक लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली, 4 धावा मिळाला. ह्या वेळेला मध्ये सुद्धा 1 धाव पूर्ण करते. पाहूया, एका बाजूला पाहतोय आपण फलंदाजी करण्यासाठी जो सलामीसाठी फलंदाज आले होते ते नवीन फलंदाज आले. सिद्धांत आले. नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतोय सिद्धांत आणि स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण श्रीधर यांना. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक
संघाकडून दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक क्रमांक गोलंदाज येत आहेत किरण. पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये आपण 12 धावा पाहिल्या होत्या. धावफल करतोय यावेळेला चांगला फटका सजवला होता, परंतु क्षेत्ररक्षक होते, परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न चांगला झालाय दोन्ही फलंदाजांकडून. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न थोडीशी बॅटची काढा घेऊन चेंडू बाहेर थर्डमॅन पोझिशन मध्ये गेला होता. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. एक धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. आतापर्यंत एक गडी बाद, 17 धावा. 2 षटकांमध्ये किती धावांचं आव्हान ठेवतात हे मात्र पाहावं लागणार आहे. अंतिम सामना आहे. जास्तीत जास्त धावा दमावण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली आणि झेलबाद. यावेळेला मात्र फलंदाजाला परतावं लागेल आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज, कोणत्या फलंदाजाचा वापर केला जातो. आक्रमक पवित्रा घावा लागणार उर्वरित चेंडूंवरती. चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागणार आपल्या संघाला जर एक चांगली सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचायचं असेल तर. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. तुम्ही धावफलकावरती किती धावा जोडताय ह्याला महत्व नाही, तुम्ही तुमच्या शेवटपर्यंत आपल्या संघाची पकड कशी निर्माण करताय हे मात्र पाहावं लागणार. कारण की जेवढी चांगली सुरुवात आपल्या संघाला मिळते त्यापेक्षा शेवट सुद्धा चांगला करावा लागतो. क्रिकेटमध्ये तसंच काहीसं करतोय का हे मात्र पाहावं लागणार. गोलंदाजी करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज किरण चांगली गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय या अंतिम सामन्यामध्ये आपल्या संघासाठी. पहिलं षटक जर पाहायला मिळालं तर 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाजाने आणि दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. नवीन फलंदाज पाहायला मिळतात मैदानामध्ये. सुदेश स्ट्रायकर वरती सुदेश. पाहूया सुदेश उर्वरित चेंडूंमध्ये चौकार षटकार मारतात का हे मात्र पाहावं लागला. किरण यांचा पुढील चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. वेगवान चेंडू, थोडासा यष्टिरक्षकाला बीट होत चेंडू जाऊन पोहोचतोय सरस सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावेने अंपायर बॅट कट आहे का? बॅट कट. चांगला चौकार पाहायला मिळाला फलंदाज. 4 धावेने आपल्या वैयक्तिक खेळीचा श्री गणेश केलाय फलंदाजाने. 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचले, सरकले. 21 धावा एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचताना पाहायला मिळतात आपण दत्त साई कन्स्ट्रक्शन वहाळ या संघाला. पाहूया किती धावांचं आव्हान ठेवतायत या मात्र पाहावं लागणार. यावेळेला फटका सजवलाय मात्र क्षेत्ररक्षक आहेत का पाहूया. डीप मध्ये प्रयत्न चांगला होता, परंतु प्रयत्न झेल जरी टिपला नसला तरी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून. यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये काय होतंय या मात्र पाहावं लागणार आहे. पंचांचा कोणता इशारा येतोय आणि पंच बाद घोषित करतायत. तिसरी धाव घेत असताना परतावं लागलंय फलंदाजाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या आहेत. दत्त साई कन्स्ट्रक्शन वहाळ या संघाच्या 23 धावा आणि 24 धावांचं आव्हान ठेवलंय ओवी 555 मांडकी खांबेवाडी या संघासमोर. काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी मी कथन करण्यासाठी एक आमचे सहकारी समालोचक आणि पांगारी गावातील एक गोड आवाज सुदेशजी शिगवण साहेब यांना ऐकणार आहोत. धन्यवाद. हॅलो, लगेचच आपण पाहतोय. याच्यानंतर तोपर्यंत ऐकू डीजे, कारण मध्यांतर आहे. तुझ्यासाठी आले
तर हा मैदान आपल्याला उपलब्ध करून दिला असे सन्माननीय भगवान बाबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं तर खूप खूप अभिनंदन, कारण बऱ्याचशा टुर्नामेंट याच मैदानात होतात. हा मैदान सर्वांना आता लोकप्रिय झालाय कोकणवासियांना, कारण पाहायला गेलं तर इथे सुंदरशा रणनीती आखतो. कारण मित्रांनो, मुंबईत आपण स्थायिक झालो हे कामानिमित्त, परंतु काम करत असताना थोडस ट्रस्ट गायब व्हावं या उद्देशाने आपण दर संडेला मॅचेस टुर्नामेंटचं आयोजन करतो आणि एका दिवसात आपण त्याचा रिझल्ट घेतो. पाहिलं गेलं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच महत्वाचं असतं, टायमिंग मॅनेजमेंट. टायमिंग मॅनेजमेंट ज्याला जमलं तो यशस्वी आयुष्यात होतच म्हणून समजायचा. पहिलं षटक प्रगतीवरती हलक्यातून ड्राईव्ह केला ऑफ साइडला, एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा घेईल का रनआउटचा खतरा होऊ शकतो. काय सांग, चार थ्रो आपण पाहिलं, एक नव्हे तीन प्लेयर. सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहिलं. असंच मला वाटतंय एक क्षण आपण या वर्षीच्या वर्ल्ड कप मध्ये पाहिला, साऊथ आफ्रिका क्षेत्ररक्षण करत असताना त्याचं प्रत्यक्ष या ठिकाणी आपण पाहिलं. आता अफलातून फलंदाजच्या मित्रांनो, जर का आव्हान जरी कडवं वाटलं तरी सामना सोडायचा नसतो, जिंकण्याची उमेद बाजूला सारायची नसते. इथे दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवरती हलक्यातून ड्राईव्ह केला, 2 धावा कंप्लीट केल्या. आता मात्र आडव्या बॅटने क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आहे, चेंडू चाललाय सीमारेषेपर्यंत. अफलातून क्षेत्ररक्षण, पुन्हा एकदा रनआउटचा खतरा होऊ शकतो का. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, एकच रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये 2 धावेने धावसंख्या मात्र उभारतायत. एकंदरीत धावसंख्या पोहोचते 4 धावांवरती. मित्रांनो, पाहिला गेला तर दोन्ही संघ खूप तगडे आहेत, आजूबाजूच्या गाववाले सुद्धा आहेत, त्यामुळे मैत्रीपूर्ण लढत, परंतु तेवढी चुरशीची. कारण पाहायला गेला तर पहिल्या विजेत्या संघाला मिळणार 22,222 रुपये आणि उपविजेत्या संघाला मिळणार 11,111 रुपये. 10,000चा गॅप आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, जे सोपं असतं ते सोपं करत जा, जे सोपं असतं ते कठीण करत जाल तर तुमच्यासाठी सर्वच गोष्टी काठी नदीच्या काठावर बसलेल्या दिसतील. पाहिलं गेलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता, सकाळपासून या क्षेत्ररक्षकाने कुठलीही चूक केली नव्हती, परंतु फायनलच्या मॅच मध्ये एक मोठी चूक भारी पडू शकते. पाहिलं गेलं तर सुंदर झेल होता, इझी टिपायचा होता, जणू सोन्याचा गोळा आला होता, तो टिपायचा होता. नक्कीच ही मॅच सोडले की कॅच सोडले लगेच थोड्या वेळात आपल्याला समजेल. पहिलं षटक प्रगतीवरती असताना मोठी मिसफील्ड आपण या ठिकाणी पाहिली. त्या ठिकाणी श्रीधर होता क्षेत्ररक्षणावरती. एक मोठा झेल महागात पडू शकतो, कारण पाहायला गेलं तर वाईटवाडी संघांमधून ओबी 555 मांडकी खांबेवाडी हा संघ दाखल झाला फायनल मध्ये आणि दत्तसाई कंस्ट्रक्शन वहाळ हा संघ एका बाजूने दाखल झाला. पुन्हा एकदा 2 धावा घेतात का रनआउटचा आता मात्र खतरा होऊ शकतो. गचार थ्रो आपण पाहिला, सुंदरसा बॅकअप त्या ठिकाणावरून मिळालं आणि एकंदरीत 2-2 धावसंख्या उभ्या करतात. एकंदरीत 4 चेंडूचा खेळ या ठिकाणी संपू झालाय. धावसंख्या होते 8. अफलातून फटकेबाजी एकेरी दुहेरी धावसंख्येला खूप महत्व असतं. मित्रांनो, क्रिकेटमध्ये षटकार चौकारांना ज्याप्रमाणे महत्व असतं त्याचप्रमाणे एकेरी दुहेरी धावाला सुद्धा खूप महत्व असतं. अजूनपर्यंत डॉट चेंडू आलेला नाहीये. पाहिलं गेलं तर सुंदर अशी कामगिरी श्रवण याने केली. सुंदर चेंडू आता मात्र सुरेख चेंडू ठेवला. थोडासा शॉर्ट पिच चेंडू ऑफ साइडला बाहेरच्या दिशेने ठेवला. न समजलेला चेंडू जाऊन विसावला. बिंदू चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली. बाराच्या सरासरीने तुम्हाला धावा बनवायच्या 24, परंतु निर्धाव चेंडू पुन्हा एकदा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र यॉर्कर लेवलचा चेंडू. 1 धावा कंप्लीट आणि एका धावावरती समाधानच मानावं लागेल, कारण पाहायला गेला तर दोन्ही संघांचं क्षेत्ररक्षण तगड आहे. पुन्हा एकदा भेटूया, पुन्हा एकदा आपण आवाज ऐकू. विनोदजी खळे यांचा एक सुंदरसे समालोचक आपण या दुपारच्या सत्रानंतर आपण ऐकलं, असे सन्माननीय विनोदजी खळे यांचा आवाज ऐकू. जाऊया अंतिम लढतीमध्ये. आपण शेवटचा षटकाचा खेळ बाकी आहे. 6 चेंडू मध्ये विजयासाठी अजूनही 15 धावांची आवश्यकता आहे. अवघड असं समीकरण नाही, परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. काही घडू शकते, मोठे फटके संघाला विजय देऊ शकतात. पाहूया हे होतंय का, हे मात्र पाहावं लागणार. संघर्ष करावा लागणार आहे. संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणी यशस्वी होऊ शकत नाहीये. जोपर्यंत चिनीचा घाव दगडावर पडत नाही
तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाही, कारण त्याला सुद्धा देव व्हायला घणाचे घाव सोसावे लागतात. कारण की सुंदर धबधबा जितका दिसायला सुंदर असतो ना, तितकंच त्याला तेवढा उंचीवरून खाली पडावं लागतं आणि त्यानंतर ती त्याला सुंदरता प्राप्त होत असते. मैदानामध्ये उतरल्यानंतर सुद्धा तुम्हाला आपल्या संघासाठी संघर्ष करून आपल्या विजयाला गवसणी घालावे लागणार आहे, हे मात्र पाहावं लागेल. 15 धावांची आवश्यकता असणार आहे. निर्धारित 6 चेंडूंमध्ये 6 चेंडू आणि समीकरण आहे 15 धावांचं. काय घडतंय बिघडतंय हे मात्र पाहावं लागणार. कोणता संघ या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरतोय. एका बाजूला पाहतोय ओवी 555 मांडकी खांबेवाडी आणि विपक्ष मध्ये खेळतात दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ. 6 चेंडू मध्ये 15 धावा. कोणत्या गोलंदाजाचा वापर होतोय? षटक क्रमांक 2 सिद्धांत आलेले आहेत. सिद्धांत यांना मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागणार आहे, परंतु स्ट्राईक एंड वरती पाहताय आपण फलंदाजी करत असताना किरण यावेळेला मोठा फटका सजवलाय आणि चेंडूला पाठवलंय सरळ 6 धावांसाठी षटकार. जणू काही सामन्याचं समीकरण बदललंय. किरणने चांगला मोक्याच्या क्षणाला षटकार पाहायला मिळाला. किरणच्या बॅट मधून जणू काही आपल्या संघाचे इरादे स्पष्ट करतोय, आपले स्वतःचे इरादे स्पष्ट करतोय. संपूर्ण सामन्याची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत असताना पाहायला मिळतोय किरण. आणि यावेळेला मात्र गोलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडलंय. आडव्या बॅटने खेळण्याचा ते ताकदवान शॉट आणि षटकार. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले आणि जणू काही सामन्याचं पारड एका बाजूला झोकत असताना पाहायला मिळाले. एका क्षणाला असं वाटत होतं 6 चेंडूवरती 15 धावांची आवश्यकता असताना दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ चांगली गोलंदाजी करतोय का, परंतु किरण सारख्या फलंदाजाने सलगच्या 2 चेंडूवरती षटकार खेचले आणि सामन्याचे पारडे आपल्या संघाकडे झुकवले. अजूनही विजयासाठी 4 चेंडूवरती 3 धावांची आवश्यकता आहे. किरण सारखा फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते किती धावांची नाबाद इनिंग खेळून काढतात, हे मात्र आमच्यापर्यंत गुणलेखक पोहोचवतील. आठ चेंडू मध्ये 21 धावांचे योगदान दिले. किरण सारख्या फलंदाजाने चांगली फलंदाजी करतोय किरण आपल्या संघासाठी. यावेळेला हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू, सजवला फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो अलॉंग द कार्पेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या दुसरी धाव पूर्ण केली जाते दोन्ही फलंदाजांकडून. आता मात्र विजयासाठी फक्त 1 धावांची आवश्यकता आहे. 1 धावांची आवश्यकता आहे. आता एक मात्र औपचारिकता बाकी राहिली आहे का, परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 चेंडू आणि विजयासाठी 3 चेंडू आणि विजयासाठी 1 धावांची आवश्यकता. अंतिम लढतीमध्ये पोहोचवलेले संघ पाहायला मिळाले. दोन्ही बलाढ्य संघ, विभागातील नामवंत संघ म्हणून ओळखले जाणारे हे 2 संघ पाहायला मिळाले. संघर्ष पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. यावेळेला चांगला भन्नाट वेगवान चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र पुन्हा एकदा रंगतदार निर्माण केले या सामन्यामध्ये. अजूनही विजयासाठी 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता. यावेळेला क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जातंय. सामना जिंकण्यासाठी आपल्याला कंपल्सरी धावा चेस करणं गरजेचं आहे. एक चांगली लढत पाहायला मिळाली दोन्ही संघांमध्ये. एका बाजूला पाहत होतोय आपण ओवी 555 मांडकी खांबेवाडी आणि विपक्ष मध्ये दत्तसाई कन्स्ट्रक्शन वहाळ या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये हे अंतिम सामना श्री द्वारकामाई चषक 2026 या स्पर्धेतील 2 चेंडू अजूनही विजयासाठी 1 धावांची आवश्यकता. कशा पद्धतीने गोलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागणार गोलंदाजाला. आता मात्र विजयाचा गुलाल कोणत्या संघाकडे उधळला जातो हे मात्र पाहावं लागेल. हा चेंडू सांगून देईल या सामन्याचं चित्र. पाहूया गोलंदाज फटका सजवला आणि चांगला यशस्वीरित्या आणि चौकार आला आणि या चौकारांची संघ विजयी झालाय.
माझ्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते आतापर्यंत हा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीवर पोहोचवला होता आणि अंतिम फेरीमध्ये आपल्या संघाला विजयी केले. चांगली फलंदाजी पाहायला मिळेल किरणच्या माध्यमातून. आपण जोडले जाणार आहोत आमच्या गोड आवाज सुदेशजी शिगवण साहेब यांचा. धन्यवाद.